शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार आणि 12 आमदार सोय लावण्याच्या तयारीत आहेत असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केलाय। तर शिवसेना ठाकरे पक्षात अरविंद सावंत आणि अनिल देसाईच फक्त राहणार आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा भाजपशी काही लोकांशी संबंध असल्याचं देखील किशोर तिवारी यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात किशोर तिवारी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आपल्यासोबत किशोर तिवारी जे आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, पदमुक्त करण्यात आलंय। किशोर तिवारी जी आपल्यासोबत आहे। ठाकरे सेनेचे अजूनही काही खासदार आमदार नाराज आहे, बाहेर जाण्या पडण्याच्या बेतात आहे असं काही आपण म्हणाला होता? नाही, मी नाही म्हणालो, मला ते खासदार म्हणतात। आमचा एवढा खर्च झाला, आमच्या त्या शाळा आहेत, आम्ही काय करायचं, आमचे धंदे आहे काय करायचं, आम्हाला निवडणुकीत एवढा खर्च आला, त्या निवडणुकीच्या पूर्वी ज्या सभेचा एवढा 1-1 कोटी रुपये खर्च आहे एक सभेचा, तर ते बिचारे आपल्या सोयी लावण्यासाठी आहे, त्यांना काही जमत नाही। 7 खासदार आणि 12 आमदार सोय लावण्याच्या तयारीत आहे। कोणाच्या संपर्कात आहे 7 खासदार आणि आमदार आपण जे म्हणताय, कोणाच्या नेमके संपर्कात आहे, काय आपल्याला माहिती आहे आपल्याकडे? हे बघा, तिथं खूप गर्दी आहे, तर हे संपर्कात आहे, जमवून द्या म्हणताय, त्यांचं जमवून द्या। तर भाजप काही लोकांशी त्यांचा आहे संबंध, परंतु सगळे एकनाथ शिंदेची जास्त सलगी करून आहे। परंतु काँग्रेस मधूनही आलेले अनेक लोक आहेत, तर जिथे जिथे म्हणजे इन्शुरन्स मिळेल, कमिट्या भेटतील, चौकशा होणार नाहीत व ठेके भेटतील अशा ठिकाणी जातील। म्हणजे ऑपरेशन टायगर मध्ये शिवसेना उद्धव ठाकरेचे काही आमदार खासदार परत शिफ्ट होऊ शकतात, जे शिंदेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे, आज पण काही पक्षप्रवेश आहे, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या टप्प्यांमध्ये हे शिवसेना उद्धव ठाकरेचे काही पक्षाचे आमदार खासदार पक्ष सोडून जाऊ शकतात, आणि त्याच्यातली काही नावं तुम्हाला सांगू शकता का? आता 7 म्हटल्यानंतर उरली किती? एक अरविंद सावंत आणि एक अनिल देसाई, अजून कोण आहे त्यांच्यापाशी? झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुते सह अमर काणे, नागपूर।